स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजित, अरे काय करतोय सकाळी सकाळी? हे बघ, माझी पूजा व्हायची, अजून नामस्मरण व्हायचंय, जपायचं, सगळं व्हायचंय. नको रे अंगचटीला येऊ सकाळी सकाळी. मग पूजा झाल्यावर चालेल ना? अजित, अंगारा लाव आणि चालता हो प्लीज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजित, काय झालं? अरे डाव्या नाही उजव्या हाताने फोन उचलावा रे. मी लेफ्टी आहे, मला डाव्या हाताने सोयीस्कर पडतं. ऐकत जाणार आहे तू. मी सांगते ना, उजव्या हाताने उचल. अगं गप ग. हॅलो. ऐकलं तर काय पाहिजे. हा काय? हो नाही, मी पोचतो. काय रे, काय झालं? अगं आपल्या कॅफेला सप्लाय करतो ना भाजीवाला, तो त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला. स्वामी. ड्रायव्हरला लागलं आणि रघु पण त्यात होता, त्यालाही लागलंय. बघ, माझं ऐकत जा. म्हटलं होतं ना डाव्या हाताने फोन उचलू नकोस. माझं ऐकलं नाहीस तू आणि झालं ना हा अपशकून. अरे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? डाव्या हाताने फोन घेतला म्हणून झालं का ॲक्सिडेंट? वाह, काय गमगमट सुटलाय ग. आणि काय झाली करून भाजी आणि पोळ्या पण? हो. आता मी काय करू, काय मदत करू सांग की. काहीच नाही, आराम करा. अगं घराच्या बाहेर तू सांभाळतेस म्हणून घर मी सांभाळते ना. पण खरं सांगू वल्लरी, घर पण तूच सांभाळतेस ग. एवढं सगळं झालं पण आपलं कुटुंब एकत्र बांधून ठेवायचं काम तूच केलंस ग. त्याआधी पण यांना बिझनेससाठी मनोज भाऊजीने एवढी मदत केली पैशांची, तू एवढा सपोर्ट केला, त्यामुळे यांचा बिझनेस सुरू झाला, चालू आहे आता व्यवस्थित. आपल्या माणसाच्या आपणच कामी नाही येणार तर मग कोण येणार हो? आणि आम्हाला सुद्धा छान वाटतंय, महेंद्र दादा त्यांच्या बिझनेस मध्ये ग्रो करताय. हो, यांचा बिझनेस खरंच खूप चांगला चालू आहे वल्लरी. पण मला काय वाटतं माहितीये का, यांचा बिझनेस ना अजून वाढायला पाहिजे. आणि हा बिझनेस वाढायला ना तूच मदत करू शकतेस. मी? हा. कसं? आपल्या प्रेरणाताई आहेत ना, तुझी मैत्रीण ग, त्यांचं हॉटेल आहे ना, तर रोजचा लागणारा भाजीपाला त्यांनी आमच्या ह्यांच्याकडनं घेतला तर त्यांचा बिझनेस चांगला वाढेल ना. तू शब्द टाकून बघ ना त्यांना. वहिनी, तशी कल्पना खूपच छान आहे. हा, पण आत्ता लगेच बोलणं मला योग्य नाही वाटत आहे. या गोष्टीवर विचार करून मी प्रेरणाताईंशी बोलते, चालेल? हा बघ, मी तुझ्या सोयीनं, काही घाई नाहीये. हो ना, मी बघ. प्रेरणाताईंचा फोन आहे. हॅलो. गुड मॉर्निंग वल्लरी, कशी आहेस? गुड मॉर्निंग. महेंद्र दादांचा भाजीपाल्याचा बिझनेस कसा सुरू आहे? महेंद्र दादांच्या भाजीपाल्याचा बिझनेस छान सुरू आहे, एकदम मस्त. म्हणजे कस्टमर्स पण वाढलेत आता. त्यावरूनच एक कल्पना सुचली होती मला. म्हणजे जर महेंद्र दादांना जमणार असेल ना, तर आमच्या कॅफेला रोज भरपूर भाजीपाला, फळं वगैरे लागतात. ती महेंद्र दादा सप्लाय करू शकतील का? ही खरंच खूप चांगली कल्पना आहे. मी आले की बोलूच आपण डिटेल. चालेल चालेल, बाय. चल बाय. हो, तुम्ही जी कल्पना सुचवली तीच कल्पना प्रेरणाताईंनी पण सुचवली आहे. काय म्हणजे यांच्याकडून भाजीपाला? अय्यो, खरंच ग बाई, गणपती बाप्पाच पावला नाही. अगदी खरं. रुमाल घेतलात का? हो. माझं वॉलेट कुठे? शोधा म्हणजे सापडेल. शोधलं असतं ग, पण काय, नवऱ्याचं वॉलेट नेमकं कुठे ठेवलंय हे नवऱ्यापेक्षा त्याच्या बायकोला जास्त चांगलं माहित असतं. माय व, काही बोलता हो तुम्ही. तिथेच ठेवलंय कपाटात समोर, आणि तुम्हीच ठेवलंय. तू म्हणतेस ना, मग तिथेच असेल. हे काय, सापडलं. बरं चल, येऊ मी? एक मिनिट. काय?
मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोल ना. पुष्पा वहिनी म्हणत होत्या की महेंद्र दादांचा बिझनेस कसा ग्रो होईल हे आपण बघूया. आणि म्हणूनच आता महेंद्र दादा प्रेरणाताईंच्या कॅफेमध्ये भाजीपाला फळं वगैरे सप्लाय करणार आहेत. आणि एवढंच नाही, आज सकाळीच प्रेरणाताईंचा या संदर्भात फोन आला होता समोरून. वलू तुला खरंच असं वाटतंय की महेंद्र दादा असा मोठा व्यवहार सांभाळू शकेल? का नाही, अगदीच सांभाळू शकतील. बघा, ह्या सगळ्याने त्यांचा बिझनेस ग्रो होईल. प्रत्येक बिझनेसमध्ये नुकसानच झाले, प्रत्येक वेळी पैसे बुडवले त्याने. हे बघ वल्लू, ऐक, आणि यावेळी त्याने काही गडबड केली ना तर नुकसान फक्त त्याचं नाही, अजित आणि प्रेरणाताईचं पण होणार आहे. त्यांचं नाव खराब झालं तर, आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या मैत्रीवर झाला तर. चला 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 तेजा, मी निघतो हा. गणपती आणायला चाललोय. अरे हर्षित, थांब थांब थांब. असंच जाणार आहेस हात हलवत गणपती आणायला? हा मतलब बाप्पाला घेऊन यायचं ना. अरे असंच नाही जात. गणपतीला आणायला जाताना काही गोष्टी लागतात. नारळ, तांदूळ, फुलं. हे घे, मी पॅक केल्यात. तांदूळ आहेत, फुलं आहेत, आणि हा गणपतीला झाकायचं वस्त्र सुद्धा आहे त्यात. काय जबरदस्त तयारी केली तेजा तू. हा, तुला सगळं माहिती यार. नाही नाही, मलाही नव्हतं माहिती. मला प्रेरणाने सांगितलंय. आणि तुला माहितीये, आपल्या प्रेरणाला सगळं एकदम परफेक्ट लागतं. अच्छा, मुझे असं लगा था की हे सगळं तू लगीन झाल्यानंतर शिकणार. पण प्रेरणा त्यांनी तुला आत्ताच शिकवलं सगळं. बघ, माझ्या बहिणीला किती काळजी आहे माझी. हो हो, आहे हा काळजी. आणि त्यात ही टोपी. टोपी क्यों? अरे पद्धत आहे तशी. अच्छा, हाँ, एक मिनट. कैसा लग रहा हूं मैं? म्हणजे तू रुबाबदार कमी, फनी जास्त दिसतोयस मला. तेजा यार, फनी? अरे रॉयल बोल, रॉयल. वो क्या कहते हैं आप लोग? राजबंडा है ना? अरे राजबिंडा रे तू. आणि तुझं मराठी खरंच. क्या बात आहे हर्षित, मस्त दिसतोय लुक, एकदम टोपी अँड ऑल. हाँ, मॅडमने दिली आहे. हा, आमच्या मॅडमने पण दिली. गणपती आणताना घालायची. बरं चल, उशीर होईल, निघूया आपण. हा, मी तेच म्हणलो, पण हीच उशीर करतेय. काय? म्हणजे उशीर नाही, तिने मला सांगितलं की हे सामान घेऊन जा म्हणून. हे घे, चल. हा हो, आणि ऐका ना, लवकर या जरा. नाही, आम्ही सगळ्याजणी वाट बघतोय तुमची. हा, चला येतो. हो. मी म्हणाले, आम्ही सगळ्याजणी वाट बघतोय, पण आजकाल श्वेता असते कुठे आमच्यात? स्वतःहून फोन करत नाही, मेसेज करत नाही. आता कॉल करून बघू का तिला? करतेच. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया Switch नंतर प्रयत्न करा. मनोज, आपण आज एवढ्या घाईनी का चाललोय बाप्पाला आणायला? म्हणजे आपण उद्या पण जाऊ शकतो ना आराममध्ये. नाही, उद्या जाऊ शकतो, पण काय, उद्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी होणार, लांबच्या लांब रांग लागते. म्हणून आज आपण बाप्पाला घरी आणतोय, उद्या प्राण प्रतिष्ठा करायची. सही बात आहे, बढिया. हर्षित, मला एक इम्पॉर्टंट कॉल आलाय, एकच सेकंड. ओके, ये ना.
हॅलो बोला ना, काय झालंय? अरे काय झालं म्हणून काय विचारतो रे? मोठा झालेला असतोय की प्रॉब्लेम? मला नेमकं सांगाल का काय झालंय? अरे त्या भरत सोनवण्याचं आलेलं असतंय पोस्टमॉर्टम रिपोर्ट, आणि त्यात असं म्हटलंय त्याचा दी एंड हार्ट अटॅकने नाही, विषारी गॅसमुळे झालेलं असतंय. काय? हा, अरे लवकरात लवकर काहीतरी करायला लागतंय बघ मनोज. हो हो, मी बघतो काय करता येईल ते. मनोज, काय रे मनोज, काय टेन्शन? नाही, ऑफिसमधून फोन होता, डेली टास्क. ओके, निघूया. येस, गणपती बाप्पा मोरया. तेजाताई, आपल्या घरात पहिल्यांदा बाप्पा बसणार आहे. मला खरंच खूप एक्साइटमेंट आहे या गोष्टीची. हो ना, आता बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत घरात, खूप मस्त वाटतंय. खरंय.